दादर स्थानकात प्रवाशांची कोंडी होते। पश्चिम रेल्वेकडून प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 वर सध्या कामं सुरू असल्यानं अपुऱ्या जागेतून प्रवाशांची ये-जा सुरू असल्यानं दादर स्थानकात प्रचंड कोंडी होते। गर्दीच्या वेळी रेटारेटी किंवा धक्काबुक्कीचेही प्रकार होत असल्यानं प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो। कल्याण डोंबिवलीमध्ये एकाच दिवसात 3 पोक्सोचे गुन्हे दाखल झाले। 3ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले। कल्याण रेल्वे स्थानकात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। देशाच्या भविष्यासाठी घडणारी तरुण पिढी आता गंभीर मानसिक संकटाच्या विळख्यात अडकत असल्याचं समोर आलं। राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये तब्बल 14,488 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। म्हणजे देशात दररोज सरासरी 40 विद्यार्थी जीवन संपवतात। अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेनं 20 मे रोजी देशभरात लाक्षणिक बंद पुकारला। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अनैतिक स्पर्धेविरोधात हा बंद पुकारला। या बंदमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील 15,000 औषध विक्रेते सहभागी होणार आहेत। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियननं ॲप आधारित कामगारांसाठी प्रति किलोमीटर सेवा दरात 20 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे। तसंच भविष्यात आंदोलनाचा इशाराही दिला। पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानं निरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेने प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला। आता घाट मार्गाच्या प्रवासासाठी प्रति प्रवासी 120 रुपये आकारले जाणार आहेत। ही भाडेवाढ आजपासून लागू करण्यात आली। त्यामुळे निरळ माथेरान प्रवासासाठी प्रवाशांना 120 रुपये मोजावे लागणार आहे। यापूर्वी हे भाडं 100 रुपये इतकं होतं। मुंबई विद्यापीठाच्या BSc सत्र 6 अभ्यासक्रमाच्या 1,501 विद्यार्थ्यांचं ABCID अभावी निकाल राखीव ठेवण्यात आले। विद्यापीठानं वारंवार सूचना देऊनही कॉलेजांनी ABCID जमा न केल्यानं विद्यापीठानं ही कारवाई केली। मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्रानं 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली। यासाठी 26 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं। मंत्री सागरी सेतू हा प्रकल्प मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत आहे। तर उच्च न्यायालयानं या सेतूवरील टोल वसुलीसाठीच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास नुकताच नकार दिला। तसंच या टप्प्यावर त्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही असं निरीक्षण नोंदवलं। अधिक महिन्यात जावायला चांदीचे दागिने देण्याची परंपरा असते। कोल्हापुरात एका सराफा व्यापाऱ्यानं जावायला भेट देण्यासाठी चक्क चांदीचीच कोल्हापुरी चप्पल तयार केली। या चांदीच्या चप्पलीचं वजन 1.5 किलो असून त्यासाठी लागणाऱ्या चांदीची किंमत 4 लाख रुपये तर मजुरी 22,000 रुपये एवढी। आता या चांदीच्या चप्पलीचा मान कोणत्या जावायला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं यंदा 570 कोटींहून अधिकचं उत्पन्न मिळवलं। 2025 मध्ये मध्य रेल्वेनं 528 कोटीचं उत्पन्न मिळवलं होतं। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मध्य रेल्वेच्या महसुलातून 8% वाढ झाली। मध्य रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला। एप्रिल महिन्यात मध्य रेल्वे प्रशासनानं 4,96,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे। या मोहिमेत प्रवाशांकडून तब्बल 40 कोटी 85 लाखाचा विक्रमी दंड वसूल केला। या मोहिमेत मुंबई विभागानं सर्वाधिक 16 कोटींहून अधिक दंड वसूल केला। मुंबई ठाणे विरा भाईंदर परिसरात विस्तारता असलेल्या मेट्रोचं जाळं आता वसई विरारपर्यंत जाणार आहे। त्यानुसार MMRDनं विरा भाईंदर ते विरार मेट्रो कॉरिडॉरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला। मुंबईत सुरू असलेल्या सर्व रस्त्याची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी याबाबत निर्देश दिले। तसंच एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा असं यावेळी त्यांनी म्हटलं। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर नियमभंगामुळे होणारे अपघात रोखणं आता शक्य होणार आहे। यापुढे समृद्धी महामार्गावर पुढील महिन्यापासून बेशिस्त वाहन चालकावर वचक बसणार आहे। या महामार्गावर बसवण्यात आलेली इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम पुढील महिन्यात कार्यान्वित होणार आहे। या सिस्टीमद्वारे 16 प्रकारच्या नियमभंगावर थेट दंडात्मक कारवाई होईल। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 2,417 घरांसंदर्भात गृहनिर्माण विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। त्यानुसार गिरणी कामगारांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शासनानं म्हाडाला 45 दिवसात कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश दिले। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली। सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे सोन्याचे दर GSTसह 1,61,200 रुपयांवर गेले तर चांदीचे दर GSTसह 2,79,200 रुपयांवर पोहोचले।